नमस्ते भाऊ. बऱ्याच दिवसानंतर कपडे घेऊन यायचं असं म्हणत म्हणत आज भरपूर छान छान कपडे आणलेला. खूपच बरं वाटलं. खरं तर जुन्या आठवणींचा उजाळा म्हटलं तर गेली 25-30 वर्ष आपण सोबत आहोत. सामाजिक प्रक्रियेमध्ये असेल, तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये होतात तेव्हाची मैत्री, सोसायटीमध्ये होतात तेव्हाची मैत्री. खूप बरं वाटतं की अशी माणसं, असे मित्र जेव्हा पाठिंबा देतात तेव्हा असं ऊर्जा निर्माण होते. असं वाटतं की यस और कुछ करेंगे और कुछ लढाई लढेंगे. तर खूप बरं वाटलं. तर या निमित्ताने सगळ्या मित्रांना आपण काय संदेश देऊ शकाल बरं? तर मी या प्रसंगी खऱ्या अर्थाने प्रेरणा देण्यापेक्षा, आता तुम्ही जे शब्द वापरला प्रेरणा मिळते म्हणून, प्रेरणा देण्यापेक्षा तुमच्याकडूनच प्रेरणा आणि ही जगायची ऊर्जा आम्हाला पूर्ण मिळाली. आणि खरं मित्रत्व काय असतं हे केवळ तुमच्यामुळे समजलं. कारण कसं आहे, अहो एवढी सेवा करताना आम्ही राजकीय केलं, नोकऱ्या केल्या, पुन्हा बाकी सगळं झालं की तर तुम्हाला माहितीच आहे, सरपंचापासून जिल्हा परिषद पासून सगळं झालं, नोकरी केल्या, सगळं झालं. पण ह्याच्यात जेवढा आनंद, शेती केली पण ह्याच्यात जेवढा आनंद मिळाला नाही, त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या भेटीनं आनंद मिळाला. कसं वृक्ष लागवडीची संकल्पना तुमच्याकडूनच मिळाली. म्हणून मला ते सीताफळ केली तिथं. मित्रांनो सांगायला मला खूप बरं वाटतं. ही झाडं लावावी, जगवावी असं सांगत आम्ही बोलायचो. तर तुमच्या इच्छेखातर मी 5 एकर सीताफळाची बाग लावतो आणि बाग लावली. गेली 3 वर्ष पोटभर सीताफळं घरी जाऊन वडीत घेऊन जातात आणि खाऊ घालतात. खूप बरं वाटतंय. आणि त्यापेक्षा सुद्धा आता आणि ते झाडं एकदा लावून मी तिथं थांबवलेली. तर प्रत्येक वर्षाला 50 झाडाची जोपासना करायची, लावायचं आणि जोपासायचं. आता तसे 25 लिंबाचे, खायच्या लिंबाचे, कागदी लिंबाचे आणि 25 आंब्याची, चांगली याच्या जातीची, केशर जातीची झाडं लागवड केली. आता त्याला बाजूला स्वतः करायचं, ते बाकीचं ते इतराकडून करून घेतच नाही मी कधी. स्वतः हे झाडाची जोपासना स्वतः मी आणि माझी घरचे दोघं मिळून करायचं. आता त्याला 4 बाजूनं लावून असं कापड बांधून सगळं उन्हाळ्यात त्याची जोपासना काय काय करायची ते आता सध्या तुम्ही येऊ कधीही बघू शकता येऊन. आणि तुम्ही जर आलात आणि एकदा बघितलं ते आणि पाठीवर जर हात टाकला तर पुन्हा 50 झाडाची सुद्धा संकल्पना करायला मला ऊर्जा येणार आहे. मित्रांनो, असे मित्र असतात, रांगडे मित्र असतात, वैचारिक मित्र असतात, एका नव्या प्रवाहाला वाट निर्माण करून देत असतात. मित्रांनो, जगायचं आहे आता आम्हाला झाड लावण्यासाठी, जगायचं आहे दुसऱ्यांची सावली निर्माण करण्यासाठी, आणि जगायचे उपेक्षितांची भूक भागवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आणण्यासाठी. नमस्ते भाऊ, नमस्कार, थँक्यू.